मतमोजणी प्रक्रियेचा काहीसा खोळंबा झाला असला तरी सुद्धा त्यांची आघाडी खूप मोठी आहे। नारायण राणे 34,794 मतांनी आघाडीवर आहेत। आता हे कल जेव्हा 1:15 वाजत आलेले आहेत त्या सुमारास आता हे कल जवळपास स्पष्ट राहतील असं चित्र आहे। भाजपला बसलेला सगळ्यात मोठा फटका म्हणजे एक म्हणजे महाराष्ट्र आणि दुसरं म्हणजे उत्तर प्रदेश। उत्तर प्रदेशमधला दणका भाजप मला नाही वाटत विसरू शकेल। त्यांना रिव्ह्यू तिथे गरजेचं आहे, चिंतन जसं महाराष्ट्रात होतंय अर्थात तसं यूपी मध्ये होणं त्यांच्यासाठी मोठं आहे। काय उत्तर प्रदेशमध्ये आपल्याला ज्याची कल्पना आहे जे मुलायम सिंग यादव यांचं मतदाता समीकरण होतं आणि सिंधुदुर्गातली दृश्य नारायण राणे यांचा विजयोत्सव नितेश राणे यांनी गुलाल उधळलेला आहे आणि कार्यकर्त्यांनी अक्षरशः खांद्यावर त्यांना घेतलेलं आहे। दरम्यान ब्रेकिंग बातमी येते उद्धव ठाकरे थोड्याच वेळात सेना भवनात पोहोचतायत। उद्धव ठाकरे थोड्याच वेळात सेना भवनात पोहोचतील। मगाशीच आपल्याला अनिल देसाई पाहायला मिळाले होते, आता उद्धव ठाकरे सेना भवनात पोहोचतील। आणि साहजिक आहे त्यांच्यासाठी हा आनंदाचा दिवस, कारण फुटीनंतर एवढं मोठं यश मिळणं विशेषतः मुंबईमध्ये जिथे सगळ्यात जास्त त्यांना क्रिटिसाइज केलं जातं।